नमस्कार मित्रांनो आता आपण आलेलो आहे पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील आंबेठाण या गावामध्ये। मित्रांनो, आपण संतोष शेठ मांडेकर प्रसिद्ध बैलगाडा मालक यांच्या गोट्यावर आलेलो आहे। मित्रांनो, बैलगाडा क्षेत्रातला कोहिनूर हिरा भारत केसरी हरण्याबाई हा काळाच्या पडद्याआड गेलेला आहे। जवळपास 4-5 दिवस झाले ते जाऊन या नंदीला। आपण त्याच्या समाधीस्थानी आणि आज दसक्रिया आहे बैलाची। तर आज पुणे नगर जिल्ह्यातील भरपूर असे गाडा मालक हरण्याचे फॅन फॉलोअर्स आज दसक्रियेला आलेले। मित्रांनो, जवळपास अनेक घाटामध्ये घाटाचा राजा, 1 नंबर फायनल आणि अनेक ठिकाणी त्यांनी 1 नंबरचा मान पटकवलेला आहे। त्याने जवळपास भरपूर अशी बक्षिसं घेतलेली आहे। JCB, थार, ट्रॅक्टर, अनेक ठिकाणी भरपूर अशा 2 व्हीलर्स त्यांनी घेतलेल्या आहे। रोख स्वरूपात भरपूर ठिकाणी रक्कम घेतलेली आहे। कोट्यवधी रुपयाची जवळपास बक्षिसं त्यांनी घेतलेली आहे। आज संतोष शेठ मांडेकर यांच्या दावणीचा जो कोहिनूर हिरा हरण्या आज त्यांच्या दावणीला नाही आहे। अतिशय दुःखद घटना आहेत आज त्यांच्या कुटुंबाला। आज आपल्याला पुणे नगर जिल्ह्यातील प्रसिद्ध गाडा मालक पण भेटलेले आणि आपल्याला स्वतः संतोष शेठ मांडेकर पण भेटलेले। नक्की त्या दिवशी हरण्याला काय झालं, तो क्षण कसा होता, आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे। तर चला या व्हिडिओला सुरुवात करूया। माझं नाव कुलदीप नंदू पडवळ, मी संतोष शेठचा भाचा आहे। काय सांगाल हरण्याबद्दलच्या आठवणी? कारण आज दसऱ्याविधी मोठ्या दिमागामध्ये त्या ठिकाणी भक्तिमय वातावरणामध्ये आपण हरण्याला निरोप दिलाय। काय सांगाल हरण्याबद्दल आठवणी काय आहेत? खरं तर आजचा दिवस आमच्यासाठी दुःखाचाच आहे। म्हणजे गेले 5 दिवस आम्ही करंजऱ्याच्या घाटापासून जे आम्हाला दुःख आमच्या आज हरण्याच्या रूपात आमच्या वाटेला आलंय। परंतु आमचं संघटना आहे मचा ग्रुप, ज्या बैलांनी आमच्या नावाला सुरुवात केली, मामांच्या मांडेकर परिवाराच्या नावाला जे सुरुवात केली मचा, त्या मचाच्या नावानेच आमची संघटना आहे। आणि त्याच्यानंतर लक्षा बैल आमच्या दावणीला आला, लक्षानंतर हरण्या आज दावणीला आला आणि तीच उणीव आज थोडीशी आम्हाला कुठेतरी कमी आहे हरण्याची, असं वाटतंय मला। काय सांगाल हरण्याच्या दसऱ्या होत्या, अनेक पुणे नगर जिल्ह्यातून अनेक बैलगाडा मालक, शेतकरी बांधव उपस्थित होते। खरं तर हरण्यावर प्रेम करणार महाराष्ट्रातले प्रत्येक गाडा मालक हरण्यावर प्रेम करणारा मालक आहे। कारण हरण्या ज्या घाटात जाईल किंवा कोणाच्या बरोबर ज्या मालकाबरोबर बैलांबरोबर जी सावड होती, ज्या मालकांबरोबर किंवा अनेक मोठ्या मोठ्या नामांकित बैलाबरोबर हरण्याची सावड झाली, ते घाट
अतिशय नावाजलेल्या घाटामध्ये हारण्याने कधीच आमची मांडेकर परिवाराची आणि जे आमच्या बरोबर सावडे होते त्यांची कधीच मान खाली घालून आमच्या हारण्याने दिली नाही. आणि प्रत्येक घाटात जिथं जाईल तिथे घाटाचा राजा पहिल्यात पहिला नंबर आमचा हरण्या बैल आणायचा. मला एक सांगा, आपला हरण्या जो बैल आहे तो आपल्या दावणीला कधीपासून आला, कधी विकत घेतला? 7 वर्ष झाले आमच्या दावणीला हरण्या बैल आला. आम्ही नाशिक मधून बैल खरेदी घेतला होता आणि पहिलाच घाट आम्ही बंदीच्या काळामध्ये नवला कुंभरे घाट चालू असायचा आणि त्या काळामध्ये आमच्याकडे लक्ष होता आणि त्यावेळेस लक्ष अगदी फॉर्म मध्ये होता किंवा टॉप मध्ये राहायचा. त्याच्यावर पहिल्यांदाच नवला कुंभरे घाटात टाकला. तिथं सगळ्यात आतून बारी लक्ष आणि हरण्याची आली होती. त्यापासून जो चालू झाला बैल तो आतापर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत बैलांनी खरं तर आमच्या मांडेकर मामांचं नाव लौकिक करण्याचं काम खरं तर हरण्याने आतापर्यंत केलं. नक्कीच हरण्या गेल्यानंतर नक्कीच सर्व बैलगाडा मालक असेल, सर्व ग्रामस्थ असेल, यांना हळहळ व्यक्ती होती. हरण्या बैल आणल्याच्या नंतर पहिला तो घाटामध्ये आता पळत होता, परंतु छकडी पण मध्ये पळत होता असं आम्हाला समजतंय. हो, छकडीमध्ये तो छकडीच नव्हे तर चारही बैल कुठे बी टाका, उजव्या खांदी टाका, डाव्या खांदी टाका, त्याला दुंप लगेच छकडीला जरी आम्ही ठरलं, संतोष शेठ म्हणायचे की चला छकडीला न्यायचंय बैलाच, छकडीला सुद्धा तो नंबरामध्येच राहायचा. सेकंद फाटी आणि ज्या नामांकित जिथं जिथं घाट झाले, घोडागाडी असेल, सेकंद फाटे असेल, छकडी असेल, आता ते 1000 1100-1200 फुटाच्या फाट्या आहेत. त्या एवढ्या मैदाना सुद्धा मध्ये हरण्याने आपलं मामांचं नाव लौकिक करण्याचं काम आमच्यासाठी केलं. नक्कीच अजून काय सांगाल, त्या दिवशी करंजुरे घाटामध्ये त्याला अपघाती निधन आलं, काय नेमकं घडलं होतं त्या दिवशी? त्याला मामांचा निर्णय असा होता की कांड्यात हरण्या घेतला आणि घरचाच एक शंभू आहे, ते 2 बैल आम्ही कांड्यात घेतली. पण आणि पाठीमाग इंजन आणि बकासूर होता आमचाच. तर बारी तर पहिल्यात भिडवली, परंतु वर गेल्यानंतर आळ्यामध्ये बैल मोकळा झाला, शिवलाटी तुटली आणि हरण्याच्या गाळ्यामध्ये शिवलाटी राहिली आणि शंभूच्या मोकळा झाला आणि दोघं झुंज झाली. दोघांची झुंज झाल्यानंतर बैलाला थोडस दुखापत झाली आणि मग थोडस जरा लागल्यानंतर सगळे आमचे मचा ग्रुपचे सगळे संघटना वरती पोहोचल्यानंतर आळ्यात बैलाच्या पूर्ण नाकातून किंवा कानातून रक्त चाललेलं होतं. थोडस आम्हाला वाटलं की हरण्याला जास्तच लागले. गाडीत भरण्यात आलं, डॉक्टरांना फोन केला, परंतु डॉक्टर पोहोचेस तोपर्यंत बैलांनी श्वास म्हणजे उतरला इथं गोठ्यात आणि श्वास सोडला. हे सर्व घडल्यानंतर तुम्ही अंत्यविधी कशा प्रकारे केला? अंत्यविधी मग आम्ही सगळे ग्रुपवर सोडलं आणि संघटना सगळी जवळपास इथं सगळे होते. अतिशय शोकाकुल वातावरण इथं होतं. आम्ही पोचल्यानंतर सर्वांना अनेक गाडा मालक इथं उपस्थित झाले होते. त्यानंतर आम्ही पाठीमागच शेतीमध्ये बैलाचं अंत्यविधी केलेला आहे. बरोबर. अजून काय सांगाल की तुम्ही मागे सांगत होते अनेक नामांकित बैलांसोबत हरण्या पळाला, कोणत्या प्रामुख्याने बैलांसोबत पळालतो त्याच्या आहेत? प्रामुख्याने मामा आहेत, जवळेकर मामा, त्यांच्या मन्या बैला बरोबर पहिलाच घाट दावडीमध्ये सगळ्यात आतून बारी घाटाचा राजा म्हणून हा किताब दावडी घाटात मन्या आणि हरण्यामध्ये 2 वर्ष सतत 2 वर्ष 1 नंबर फायनल सुद्धा आणि घाटाचा राजा सुद्धा सलग 2-3 दिवस घाट होता, सगळ्यात आतून बारी राहिली 2 वर्ष. त्याच्यानंतर ओम्या बरोबर सुद्धा पळाला, चिमण्या बरोबर सुद्धा मला वाटतं याच्या वडगाव कांदळीच्या घाटामध्ये 2 दिवस आतून बारी राहिली, घाटाचा राजा राहिली होती. आणि अनेक नामांकित बैलांबरोबर हरण्या पळाला. तो कुठंच आमची मांडेकर मामांची आमच्या कुटुंबाची कुठंच आम्हाला असं कमी कधी भासूनच दिली नाही हरण्याने. त्यामुळे खूप आमच्यावर थोडासा दुःखाचा डोंगरच म्हणावा लागेल आमच्यावर कोसळला. बैलगाडा शर्यतीमध्ये छकडीवरून नाशिकवरून तुम्ही खरेदी केल्यानंतर तुम्ही त्याला इकडे विकत घेतलं आणि पुणे नगर जिल्ह्यामध्ये अनेक बैलगाडा घाटामध्ये तो धावला. पण हे शर्यतमध्ये पळत असताना कोणती नामांकित बक्षिसे त्यांनी त्याच्या हयातीमध्ये? नामांकित बक्षीस JCP आहे, थार आहे, ट्रॅक्टर आहे, बुलेट आहे आणि मला 2 व्हीलर तर असंख्य 2 व्हीलर आहेत.
जिथं जाईल तिथं ते टू व्हीलरचाच मानकरी. आणि फडाचा जो मोठा घाट असेल ना त्याला कळायचंच गोठ्यातून. ज्यावेळेस निघाला ना तो मोठा घाट असला ना त्याला समजायचं की आज मोठा घाट आहे. तो नंबर 5च्या आतमध्येच राहायचा आमचा. हरण्याच्या स्वभावाबद्दल काय सांगाल? कारण अनेक वेळा घाटामध्ये आम्ही पाहतो तो शांत वगैरे असायचा आणि जुंपल्यानंतर एकदम वेग पकडायचा. स्वभावाबद्दल काय सांगाल? गोठ्यातला स्वभाव आणि घाटामधील स्वभाव. स्वभावच ऍक्च्युली तसा त्याचा आहे. झुपला ना तो बैल, झुपायला आणायला एकटाच आहे. आधी कदम असायचा, मनोज येवले आहेत, अनेक आमचे संघटनेचे कार्यकर्ते आहेत. एकट्यानेच पकडायचा. गोट्यात सुद्धा अजिबात शांत स्वभावाचा, अजिबात एकट्या लहान मुलांनी पण पकडायचा असा स्वभावाचा आहे. परंतु ज्यावेळेस घाटात झोपायला यायचा तर त्याच्यात त्याला माहित व्हायचं की आपल्याला मालकासाठी पळायचे, आपल्या मालकाचं नाव करायचंय. आणि तो तो त्या प्रकारे तो पळायचा शर्यतीमध्ये. JCBचा एक क्षण होता भारत केसरीचा, जाधववाडीचा. तो क्षण कसा होता? तो म्हणजे असंख्य प्रमाणात तिथं गर्दी होती आणि तिथं त्याने JCBचा मान पटकावला होता. तिथं त्याला भारत केसरीचा किताब भेटलेला. तो क्षण कसा होता त्याला? तो क्षण आमच्या आनंदात सगळ्यात सर्वात आनंदाचा क्षण आमच्या जीवनामध्ये होता. एवढा पहिल्यांदाच सगळ्यात मोठा घाट भरला होता JCBचा. अनेक नामांकित गाडा मालक त्या फडामध्ये होते, त्या घाटामध्ये होते. आणि पब्लिक सुद्धा एवढं पब्लिक होतं की गाडा झुपायला आणि चारी बाजूकडून पब्लिक उभं असायचं समोरच. म्हणजे हरण्या कधी पब्लिकला घाबरलाच नाही. आणि हरण्याबरोबर कानकत्र्या शंभू होता, वारंगे मामांचा. आणि आम्हाला वाटलं की बारी थोडीशी पहिल्या फेरीला थोडस हे झालं. नंतर हरण्याला आम्हाला माहिती आहे पहिल्यापासून की हरण्याची सवय अशी आहे, पहिल्या फेरीला जरी कमी पडला दुसऱ्या फेरीला तो आतून टाकणार हे आम्हाला माहिती आहे. आणि ते आम्हाला विश्वास होता. मामा आम्हाला म्हणले काय काळजी करायचं नाही, दुसऱ्या फेरीला आपण 100% राहणार. काही त्यांचा आत्मविश्वास प्रत्येक घाटात, कोणत्या बी घाटात गेला ना त्यांचा आत्मविश्वास असतो, अरे आपण 100% फायनल मध्ये आहे आणि पहिल्या 1-2 मध्येच असणार आहे. आणि आम्ही असंच बसलो. मग चर्चा चालली तर मामा म्हणले JCBला आपण राहणार 100%. आणि ते आम्हाला हरण्याने स्वप्न पूर्ण करून दाखवलं. आम्हाला JCB सगळ्यात आतून आम्ही सेकंड सेमीफायनलला आम्ही आतून आलो. मोठ्या मैदानाचा मोठा वाजतात ही पदवी त्याला भेटली. तर कुठनं चालू झाली? मोठ्या मैदानाचं मोठ्या वाजतात म्हणलं आता नामांकित जे घाट होतात तिथं मी सांगतो ना तुम्हाला की पहिल्या फेरीला तो कमी पडत, म्हणजे अंदाज घ्यायचा बैलाचा किंवा काय. आणि दुसऱ्या फेरीला तो आतूनच टाकायचा. म्हणजे लोकांना पण, गाडा शौकीनांना पण वाटायचं की हरण्या, मांडेकरांचा हरण्या आतून येणार 100%. म्हणजे लोक थांबून असायचे, त्यांना माहित असायचं की मांडेकर आला म्हणजे घाटात आतून 100% फायनलला तर आणणार. आणि तोच प्रत्येक घाटात पुढे बी जाऊ द्या, फडामध्ये जो मोठा घाट असेल तिथं आम्ही 1 ते 4 मध्ये राहिलेलो प्रत्येक घाटामध्ये. आपल्या समेत हिंदकेसरी मण्या बैलाचे मालक आहेत बाळासाहेब नाना जवळेकर. भारत केसरी हरण्या बैलाच्या दसऱ्याच्या निमित्ताने ते आले, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया. नाना नमस्कार. नमस्कार. आज भारत केसरी हरण्याची दसक्रिया. आज सगळे पुणे नगर जिल्ह्यातील गाडा मालक आज दसक्रियेला हजर झालेले. आपला सप्तहिंद केसरी मण्याबाई याच्याबरोबर पळालेल्या अनेक घाटामध्ये घाटाचा राजाचा मान पटकवलेला हरण्या. काय सांगसान त्या हरण्याबद्दल? हरण्याने मन्या लिंगावला 2 वर्षे पळवले. दोन्ही वर्षे घाटाचा राजा राहिली, दोन्ही वर्षी 1 नंबर फायनलला राहिली. परत चिमण्याबरोबर पण पळालाय. हे सगळं आमचे जेवढे बैल होते त्यांच्यात मागं पुढे 4 मोठ्या घाटाचा मोठा वस्ताद होता. पहिल्यापेक्षा त्याला आहे ना फायनलला जास्त पॉवर राहायची. आणि पुणे जिल्ह्यात जेवढी बैल आहेत चांगले बारीक लहान मोठे सगळ्यांबरोबर, चकडी असू द्या, परत गाड्यात असू द्या, घोडागाडी असू द्या किंवा सेकंद काटाला असू द्या, म्हणजे अष्टपैलू असा एकमेव पुणे जिल्ह्यात हिरा होता की तो कुठं टाकन तिथं कमी नव्हतं पडत. आणि मोठ्या घाटाचा मोठा वस्ताद होता हरण्या, त्यामुळे त्याचं नाव फार अख्ख्या महाराष्ट्रात आहे. त्याने चक्री क्षेत्रामध्ये पण खूप मोठं नाव केलेलं. आणि काय सांगसान त्याच्याबद्दल? कारण चकडीमध्ये असा एकमेव बैल होता पुणे जिल्ह्यात आज घाटातून फायनल 1 नंबर करून उद्या पण जाऊन गुलाल घ्यायचा. म्हणजे त्याच्यात पळायची क्षमता एवढी होती की त्याला फक्त पळायचंच कळत होतं. आज इथं घाटावर पळावले म्हणून बैल काय नाराज होत होता असं काही नाही. आज घाट गाजून उद्या चकडीला जाऊन परत गुलाल 1 नंबर करून यायचा. पुणे जिल्ह्यात एकच मोठ्या घाटाचा मोठा वस्ताद एकच होता, हरण्या होता. तो इथं पळून 4 बैलात पळून
छकडीला पळायचा नाना मला एक सांगा, हरण्याच्या आणि मानेच्या देखील जुगलबंदी झालेली आहे. काय सांगाल हरण्याचा गुण किंवा मान्यासोबत पळायला काय काय आठवणी? असं एकमेव नंदी होता की पुणे जिल्ह्यात ऑलराऊंडर मोठ्या घाटाचा मोठा वाजत होता. आज इथं एक नंबर केला तर उद्या जाऊन छकडीला 3 राऊंड 1200 फूट पळायचं एवढं चोक नव्हतं. तिथं जाऊन एक नंबर करायची त्याची क्षमता होती. त्याला फक्त पळायचं आणि मालकाचं नाव मोठं करायचं एवढंच त्याच्यात ताकद होती. हे मोठ्या घाटाचा मोठा वाजतात मी तुम्हाला म्हणलं नाही का, एकमेव जिल्ह्यात असा होता की छकडी असू द्या, घोडागाडी असू द्या, सेकंड काटा असू द्या, एकमेव हरण्या असा होतो की चौकडं शिवाय चारही खाली पळायचा, मागं पुढं पुढं पण जिथं कमी तिथं आम्ही. असा एकमेव नंदी पुणे जिल्ह्यात होता हरण्या. बरोबर. अजून काय सांगाल आज मानेची जशी दसक्रिया झाली भव्य दिव्य स्वरूपामध्ये वापरू येते, तशीच आज हरण्याची दसक्रिया या मांडेकर परिवाराने संतोष शेठ मांडेकर, शरद शेठ मांडेकर आणि त्यांचा संपर्क परिवाराने घातली. काय सांगाल हे बैलाचं मुख्य प्राण्याचं आणि शेतकऱ्याचं बैलगाडा मालकाचं नातं? त्या नंदीचं आपल्याला करणंच आहे ना. त्याने अख्ख्या ऑल महाराष्ट्र अख्ख्या जगात आपलं नाव केलेलं आहे. त्याची दसक्रिया ते करणं उलट आपले ऋण आपण त्यांचे ऋण आपण फेडू शकत नाही या जन्मात. आपल्या दावणीला ते नंदी आले हे आपलं नशीब आहे आणि त्यांनी एवढं नाव केलं, या गोष्टी घडल्या हे आपलं नशीब आहे. त्यामुळं असे नंदी परत परत घडणं एवढं सोपं नाही आणि इथून पुढे त्याची जाणीव आम्हाला आयुष्यभर त्या खंत राहणार आहे. बरोबर आहे. आता जे मांडेकर परिवाराला हरण्याच्या जाण्याने जे दुःख झाले, तर तुम्हाला देखील मोठं मानेच्या जाण्याने खूप महिने वर्ष अजूनही तुम्ही दुःखामध्ये आहात. कारण माने गेल्यापासून अजूनही तुम्हाला मानेच्या ताकदीचा बैल मिळत नाही. हरण्या देखील त्याच तोडीचा होता. काय सांगाल तुम्ही आता मांडेकर परिवाराला? आपण मी तुम्हाला आताच काय म्हणलो, ही जागा भरणं एवढं सोपं नाही. हे नशीब आमच्या दावणीला अशी नंदी येऊन गेले, हे आमचं काहीतरी गेल्या जन्मीचं पुण्य आहे. त्यामुळे ही नंदी आमच्या दावणीला आली. अशी नंदी परत घडणे जिल्ह्यात परत अशी नंदी घडणे नाही. असे योगायोगाने ज्याची पुण्य आहे त्याच्याच दावणीला येणार. बरोबर. धन्यवाद. तुम्ही उपस्थित राहून या ठिकाणी हरण्याला आपण श्रद्धांजली समर्पित केलेली आहे आणि उत्तम असं मार्गदर्शन आणि हरण्या बैलाच्या आठवणी माझ्यासोबतच्या आपण या ठिकाणी सांगितल्या, त्याबद्दल धन्यवाद. आपल्या समेत हिंद केसरी, भारत केसरी हरण्या बैलाचे मालक आहेत संतोष शेठ मांडेकर. संतोष शेठ, काय सांगाल आज हरण्या बैलाचा तुमच्या दसक्रिया विधी होता. अनेक बैलगाडा मालक, विविध गावचे सरपंच, उपसरपंच, चेअरमन, शेतकरी बांधव पुणे नगर जिल्ह्यात या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधून या ठिकाणी आलेले आहेत. काय सांगाल हरण्याच्या बद्दल? हरण्याच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर आज प्रत्येक घाटामध्ये जाईन त्या क्षेत्रामध्ये कुठेही छकडे असो, घोडाबैल असो, शेकड फाटे असो, मैदान असो, 4 बैलात असो, ज्या ठिकाणी जाईन त्या ठिकाणी हरण्या एक नंबर करून द्यायचा आमचा अभिमान होता. माझा अभिमान होता तो. आज तो आमच्यातून गेलेला आहे. फार मोठं दुःख होत आहे. नक्कीच तुमचं दुःख आम्ही समजू शकतो. कारण जेवढं आपण पोटच्या मुलाला जीव लावत नाही, तेवढे बैलगाडा मालक आपण खऱ्या अर्थाने पोटच्या मुलाप्रमाणे आपण बैलांना, मोठ्या प्राण्यांना जपत असतो. आता हरण्या तर गेलाय, तुमच्या दावणीला अनेक बैल आहे, तिथून पुढे आता काय रणनीती राहणार आहे बैलगाडा घाटामध्ये? आता माझ्या दावण्याला बकासूर म्हणून आहे, एक नंबर आता जाईन त्याचा. तो पण त्याच पद्धती जागा चालवतोय आणि हळूहळू गोळी पण त्याच पद्धती मध्ये पळतोय. 100% कुठेतरी हरण्याचं आज माझ्या दावण्याला येऊन कमीत कमी 7 वर्ष आलं, पण आम्हाला आज त्याचं असं वाटतंय जसं काय 70 वर्ष आमच्याकडे होता. आमच्या वडिलांनी जसं काय असं भास होता आम्हाला त्याचा. ज्यावेळेस तुम्ही नाशिकवरून त्याला खरेदी केला, गोठ्यामध्ये तुमच्याकडे 7 वर्ष होता आतापर्यंत. थोडक्यात काय काय आठवणी तुमच्या त्याच्यासोबत जोडलेल्या आहेत? हरण्याच्या बाबतीत जर बोलायचं म्हटलं तर लक्ष्या बैल माझ्या सगळ्यात टॉपला, महाराष्ट्रामध्ये टॉपला पाहायचा. एकमेव बैल लक्ष्या सगळं माझा हरण्यात इतका म्हणजे लक्ष 100% त्याला टॉपचाच होता. पण हरण्या कधीही त्याला हटला नाही आणि कधीही त्यांनी हार मानले नाही. आज पुणे जिल्ह्यामध्ये जेवढे टॉपची बैल आहे, आज सप्तहिंद केसरी मान्या नानांचाच, बरोबर, वारांगी मामांचा, ओम्या, म्हणजे जी टॉपची आहे, एक नंबर आहे, ते प्रत्येक बैला संघ बैल हे केलेला आहे, झोपलेला आहे. नक्कीच तुमचं दुःख आम्ही समजू शकतो. तुम्ही थोडेसे भावुक देखील झालेला आहात. कारण एवढा मोठा हिंदी केसरी बैल सोडून गेल्याच्या नंतर नक्कीच ती पोकळी निर्माण होत असते आपल्या गोठ्यामध्ये, बैलगाडा क्षेत्रामध्ये. आज दसक्रिया विधीच्या निमित्ताने अनेक बैलगाडा मालक पुणे नगर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी दसक्रिया विधीच्या निमित्ताने आहात. त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? त्यांचं ऋण कसं व्यक्त करा? सर्व गाडा मालकांचं मी माझ्या बैलाच्या 10व्या निमित्त आल्यात सगळ्यांचं सर्वप्रथम मी ऋणी आहे.
आणि ज्या पद्धतीने तुम्ही आज आलात काय अशाच पद्धतीने काय आमच्यावर प्रेम राहू द्या, तुमचे आशीर्वाद राहू द्या, हीच माझी विनंती असेल. हारण्याचा एखादा अविस्मरणीय क्षण सांगा तुमच्या आठवणीतला. हारण्याचं भरपूर काय सांगण्यासाठी आहे. पण आता काय बोलू कसं बोलू हेच मला समजत नाही. आज हारण्या आतापर्यंत जसा आणला तसा त्याला दररोज दूध पाजत होतो. परवा दिवशीच दूध आलेलं त्याचे पैसे देऊन म्हणलं यापुढे काय दूध लागत नाही आणि आणू पण नको. खूप म्हणजे एक जागा जरी पाहिली ते ज्या ठिकाणी पाहतोय तिथे पाहिलं तरी वाईट वाटते खूप. नक्कीच सरपंच, तुम्हाला हे खूप मोठं दुःख खऱ्या अर्थाने झालेलं आहे. आणि हरण्याच्या जाण्याने जी पोकळी तुमच्या गोठ्यामध्ये परिवारामध्ये जी पोकळी निर्माण झाली ती पोकळी खऱ्या अर्थाने कधीही भरून न निघणारी आहे. कारण आपण पाहतो नाना जवळेकर देखील या ठिकाणी बसलेले आहेत. मण्याला जाऊन जवळजवळ 2 वर्ष झाले आणि आता नुकतंच त्यांचं मण्या बैलाचं पुण्यस्मरण देखील झालं. परंतु अजूनही त्यांना मण्याच्या तोडीचा बैल मिळत नाही. पण नक्कीच आपण ईश्वरचरणी अशी प्रार्थना करूया, हे दुःख जे झालेलं आहे ते दुःख सहन करण्याची ताकद परमेश्वराने तुम्हाला सर्वांना देव आणि हरण्याच्या कृपा आशीर्वादाने येणाऱ्या काळामध्ये नक्कीच तुम्हाला दुसरा हरण्या तुमच्या दावणीमध्ये तयार हो अशा सदिच्छा शुभेच्छा मी ईश्वरचरणी प्रार्थना करेन. धन्यवाद. आपल्या समेत प्रसिद्ध बैलगाडा मालक, जुनाट बैलगाडा मालक हरिभक्त परायण चांदूस गावचे माणिक मामा सांडपूर आहेत. त्यांच्या अनेक मुलाखती आपण पाहिल्या असेल. बाळासाहेब नाना जवळेकर आणि त्यांच्या अनेक वर्षापासून मैत्री आणि जुगलबंदी देखील आहे. खऱ्या अर्थाने माणिक मामांना एक बैलांची एक चांगली पारख आहे. घोडीची असेल, बैलांची असेल, एक चांगल्या प्रकारची पारख आहे. मामा काय सांगाल, हरण्याच्या जाण्याने ही जी पोकळी निर्माण झाली, आता काय सांगाल हरण्याबद्दल, तुमचं काय काय त्यासोबत? खऱ्या अर्थानं आज महाराष्ट्रामध्ये जी बैलगाडा शर्यत आपल्या देवदेवताच्या कृपा आशीर्वादानं किंवा सुरुवातीचे नवसाचे गाडी म्हणून पळत होते, त्यानंतर बैलगाड्याच्या शर्यतीला वेगवेगळं स्वरूप येत चाललं. आणि खरं तर महाराष्ट्रामध्ये कुणी किती पण लखोपती असेल त्यापेक्षा बैलगाडा मालक आमचा कान्याकोपऱ्यातला सर्वांपेक्षा मोठा. आणि बैलगाड्या मालकाची जी नाळ जोडलेली गेली ती महाराष्ट्रामध्ये कुठल्याही राजकारणी माणसाला किंवा अजूनही आपल्या नात्यागोत्याच्या माणसाला प्रत्येकापाशी स्वार्थ दडलेला आहे. पण बैलगाडा मालक आपल्या बैलगाडा मालकासाठी पाठी 5 वाजता उठून सुद्धा एकमेकाला सहकार्य करण्यासाठी प्रत्येक जण आपण आपल्या घाटात उभे असतो. परंतु या मांडेकर परिवारामध्ये हरण्या आला. पहिला तर संतोष शेठ मांडेकरांचा गोटा खाली होता. 7 वर्षानंतर हे जे वैभव उभं राहिलं हे हरण्याच्या आणि लक्षाच्या किंवा मचेच्या आशीर्वादानं उभं राहिलं. आज हा खऱ्या अर्थानं हरण्या जसा आपल्या महाभारतामध्ये किंवा रामायणामध्ये जो हरण्या गेला तो हरणाच्या काळाचा यांच्या घरातला हा हरण्या होता. खऱ्या अर्थानं हरण्या म्हणजे न हरणारा बैल होता बरं का. महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत संतोष मांडेकरांना जे महाराष्ट्रात नाव झालं म्हणजे नाशिक, पुणा, सातारा, सांगली, जिथं जिथं बैलगाड्याचे शंकरपट भरू, घोडागाडीची शर्यत भरू, तिथं बैलगाड्यातील किंग म्हणून संतोष शेठ मांडेकरांचं नाव जे मोठं केलं असेल तर त्यांच्या परिवारापेक्षा त्यांच्या मुख्य जनावरानं त्यांचं नाव मोठं केलेलं आहे. हरण्याच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर 1500 ते 1800 गाडं लिमगावला 5 दिवस शर्यत होती आणि 5 दिवसाच्या शर्यतीमध्ये हरण्या पार आम्ही 4 वाजता बारी झोपली आणि 5 दिवसातून घाटाचा राजा झाला. घाटाचा राजा होणं इतकं सोपं नाही. आणि खंडोबाच्या दारामध्ये पण हरण्याची पळणी जर पाहिलं तर हरणाच्या स्वरूपाची होती आणि जिथं झुपील तिथंच निशाणापाशी बैल निघायचा. इतकी बैलाच्या मध्ये धमक होती. म्हणून तर 5-5 दिवसाच्या शर्यतीमध्ये घाटाचा राजा व्हायचा. खऱ्या अर्थानं या परिवाराला दुःख होणं इतकं सोपं नाही, साहजिक नाही आणि ते म्हणजे सामावण्यासारखं सुद्धा नाही. परंतु तुम्हा आम्हाच्या तोंडाकडे बघून हे समज शांततेमध्ये काढायचं आहे. बैलगाडा क्षेत्रामधला एक पंतप्रधान म्हणूनच हा बैल होता. मुख्य प्राण्यामध्ये त्यांनी जे नावलौकिक केलं हे अपराजित राहिलं. आणि हरण्याचं 5 दिवसापूर्वी जाणं झालं ना. आज दसक्रियेच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सर्वजण लय मोठ्या संख्येने उपस्थित आहात. सर्वांना या परिवारानं आल्यानंतर
या ठिकाणी आपल्या भामपट्ट्यामधील ज्यांना कीर्तन केसरी प्रवचन केसरी म्हणलं जातं असं बाळशाराम महाराज मेंढे यांचं प्रवचन होतं आणि सर्वांना या परिवाराच्या वतीनं महाप्रसाद किंवा अन्नदान करण्याची जी माणसाची दातृत्व असते ते प्रत्येकाला स्वतः मांडेकर परिवार हातात बादली घेऊन सर्व गाडे मालकांना किंवा आलेल्या त्यांच्या पाहुणे मंडळींना एवढ्या मोठ्या दुःखामध्ये सर्वांना वाढण्याचं काम केले आणि हा जो हरण्याच्या दसक्रियेचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला. खऱ्या अर्थानं असाही दुःखाची वेळ कोणाच्याही परिवारावर येऊ नये, परंतु आले देवाजीच्या मनात तिथे कोणाचेच आले ना. जे देवाला मान्य आहे ते सर्व नीतीला मान्य करणे. कसे काळ हा कोणासाठी थांबलेला नाही, म्हणून या परिवारानं आज दसक्रियेच्या कार्यक्रमाच्या निमित्त एवढे मोठा समाज आज या ठिकाणी वाट लावला. मी या परिवाराचा एक घटक म्हणून बैलगाडा क्षेत्रामध्ये ज्यांचं लयच म्हटलं तर मोठं नाव आहे असे बाळासाहेब नाना जवळेकर आणि संतोष शेठ मांडेकर ही राम लक्ष्मणाची जोडी होती. तशी त्यांच्या मनेची आणि हरण्याची जोडी होती. आज ती जोडी गेली तरी त्यांच्या माग त्यांचं काहीतरी ऋण आहे. दोन्ही बैल यांचा गाडा भरभरून पळाल्याशिवाय राहणार नाही अशी मी खंडेरायाचरणी प्रार्थना करतो आणि सर्वांच्या वतीनं या परिवारातला हरण्याला आपल्या सर्वांच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आणि मी या परिवाराचा एक जवळचा घटक म्हणून आपणा सर्वांना विनंती करतो की आपण बैलगाडा क्षेत्रामध्ये कुठेही मागं न राहता आणि कुठं खचून न जाता संतोष शेठ मांडेकर, बाळासाहेब नाना जवळेकर आणि पुणे जिल्ह्यातील नव्हे तर महाराष्ट्रातील सर्व बैलगाडा मालकाच्या वतीनं आलेल्या सर्वांचं ऋण व्यक्त करून हरण्याला अखेरची भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून थांबतो. रामकृष्ण हरी.